तर गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नोमॅडिक दीपेश. तर आज कर्जतला आलो आहे. तर जात आहे सोंडाई किल्ल्याला. तर गेल्या टायमाला पण आलो होतो, उन्हाळ्यामध्ये आलो होतो आणि यावेळी पावसाळ्यामध्ये आले आणि पावसामध्ये एक नंबर दृश्य आलं. एकदम सगळीकडे हिरवळ एकदम आणि ठिकठिकाणी धबधबे वगैरे आणि हवा पण थंडगार, एकदम भारी वाटतं एकदम. तर सोबत आज परत दीपेश आला आहे माझ्यासोबत. हाय. तर त्याची बघमेंटन आले नाही, काहीतरी इश्यू आहे त्याच्या स्कूटीमध्ये. तर तो म्हणाला की आपण सोबत जाऊया बाईकवर तुझ्या. तर आता आला आहे सोबत, तर निघूया आता पुढे. तर सध्या आम्ही आहोत मोरबे धरणाच्या बाजूलाच. हे तुम्ही बघताय हा मोरबे धरण आहे आणि सोंडाई किल्ला हा समोर ह्या डोंगरावरती आहे. तर आम्हाला जायचं आहे सोंडेवाडी गावी, तर तिथून आम्ही ट्रेक चालू करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नोमॅडिक दीपेश या यूट्यूब चॅनलवरती. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर ना मनाला एक वेगळी शांतता मिळते. पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार वारा आणि हिरवाईने भरलेला प्रत्येक क्षण आयुष्याला नव्याने जगायला शिकवतो. तर चला मग आज पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत हरवून जाऊया. आज आपण रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेल्या सुंदर सोंडाई किल्ल्याच्या ट्रेकला निघालो आहोत. हा ट्रेक छोटा असला तरी निसर्गाने सौंदर्याने भरलेला आहे. आजूबाजूला हिरवाई, ढग, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण मन जिंकून घेतो. पुढे जाताना लोखंडी शिडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. शिडी पार केल्यानंतर माथ्यावर सोंडाई देवीचे मंदिर आहे. इथून मोरबे धरण, माथेरान आणि आजूबाजूच्या डोंगररांगा खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याजवळ एक दिवसाचा सुंदर ट्रेक शोधत असाल तर सोंडाई किल्ल्याला नक्की भेट द्या. मात्र पावसाळ्यात काळजी घ्या आणि चांगले ग्रीप असलेले शूज वापरा आणि निसर्गाची काळजी घ्या. तर मित्रांनो, आता पोचलो आम्ही गडाच्या इथं जवळच आहे आम्ही. तर पहिला मी आलो होतो ना उन्हाळ्यामध्ये, तर पूर्ण गडाच्या पायथ्यापर्यंत बाईक घेऊन गेलो होतो. पण इथे असे तर बॉर्डर बांधले, तर इथं आम्ही त्या दुकानाच्या इकडे बाईक पार्क केले आणि हे बघा, चला सुरुवात. प्रवासाची सुरुवात झाली आणि प्रथमच नजरेस पडली गावकऱ्यांची हिरवीगार भातशेती, जी निसर्गाचं खरं सौंदर्य दाखवत होती. थोडंच वर चढलो आणि निसर्गाने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. चारही बाजूने पसरलेली हिरवाई आणि गार वारा मनाला अगदी शांत करून टाकत होता. थोडंच वर आलो होतो, पण समोरचं दृश्य पाहून वाटलं की हा प्रवास खरंच खास ठरणार आहे. कशी उड्या मारतात लोक स्थानिक गावाच्यात. आणि आपण शूजवरती असून तरी पण हळू चाललोय. आपण हळू क्या बोला तूने? बघत चाललंय. ते बघ पटपट उतरले कसे चप्पलवर स्लीपरवरती तो. तर कोणी या किल्ल्यावरती येत असाल, सोंडाई किल्ल्यावरती, तर या मावशीकडे नक्कीच काही खरेदी करा. तर आम्ही आता इथे लिंबू पाणी घेतोय. थँक्यू. ठीक आहे. निसर्गाच्या सानिध्यात ना थंडगार लिंबू पाणी चव काही वेगळीच वाटत होती. थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा किल्ल्याकडे वाटचाल सुरू केली. वीकेंड असल्यामुळे तर थोडीफार गर्दी दिसते. आज शनिवार आहे आणि उद्या रविवार, त्यामुळे खूप पब्लिक आले. दीपेशला इसेलचा त्रास असून सुद्धा त्याची जिद्द मात्र अजिबात कमी झाली नव्हती. प्रत्येक पाऊल तो आत्मविश्वासाने टाकत गड चढत होता. निसर्ग जितका सुंदर होता ना, तितकीच वाट आव्हानात्मक होती. घसरड्या मातीमुळे सावधानपणे पुढे जात प्रत्येक पाऊल आम्हाला शिखराच्या जवळ नेत होते. जसजसं शिखर जवळ येत गेलं तसतसा वाराचा वेगही वाढत गेला.
त्या क्षणी निसर्गाची खरी ताकद जाणवत होती. आता थोडा अर्धाहून जास्त आम्ही गड चढलोय, थोडाच फक्त बाकी आहे. तर ह्या दोन फक्त शिडा बाकी आहेत, ही पहिली आणि दुसरी, आणि तो वरचा टॉप आहे. तर थोडा वरती येताच पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे, हे बघा 2 टाक्या आहेत. आणि आज हॉलिडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, खूप रश आहे. तर जे अर्ली मॉर्निंग आलेले ते आता उतरायला घेतलेले आहे. आम्ही तर एकदम आरामात चाललो आहे. तर असे जागोजागी स्टॉल लावल्यात आणि हे होर्डिंग लावले, दुर्ग सोंडाई. तिकडे पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो, थोड्या सेकंडामध्ये इथे आता येणार. हे रेनकोट घाल, रेनकोट घाल, रेनकोट, पाऊस येईल. हे बघ पडतोय तिकडे, ते बघ. लिफ्ट तूच कर, स्पॉन्सरने करून दे. रोपवे हा काय, रोपवे करून दे, बरं पडेल. पाऊस सुरू झाला म्हणून पळत आहे ना. हा हवा बघ. खूप जोरात अशी हवा आणि पाऊस सुरू झाला मित्रांनो, हे बघा. मित्रांनो अचानक पाऊस सुरू झाला, तर आम्ही तर ते शेल्टर आहे तिकडे उभे आहे ना, एकदम परफेक्ट वेदर आहे मॅगीचा. तर इकडे एक स्टॉल आहे, तर तिथं आम्ही तर ताईला सांगितले मॅगी द्यायला. तर अचानक जोरात पाऊस सुरू झाला, तर जी उतरणारी मंडळी होती सगळी मध्येच थांबली. आता थोडा हलका झाल्यावरती आता उतरा सुरू केले. तर आमची मॅगी जोपर्यंत बनते तोपर्यंत थोडा निसर्गाचा आनंद घ्यावा. तर थोड्या क्षणामध्ये गड पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे बघा, पूर्ण धुके आलेत. आज आपण जाणून घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील सुंदर आणि कमी उंचीचा ट्रेक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोंडाई किल्ल्याचा इतिहास. सोंडाई किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 फूट, सुमारे 365 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला आकाराने लहान असला तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. इतिहासकारांच्या मते सोंडाई किल्ला हा मुख्य युद्ध किल्ला नसून टेहळणी म्हणजेच वॉच टॉवर आणि आसपासच्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता. येथून मोरबे धरण, माथेरान, विशालगड, प्रबलगड, टेप किल्ला आणि कर्जत परिसरावर सहज नजर ठेवता येत होती. दीपेश मॅगीची वाट बघतोय, कधी बनते, भूक लागली याला. मॅगी आणि कधी खाणार आणि कधी गड चढणार. बनते. ताई बनली का? ओके, 10 मिनटं थांब. मॅगी बनलेली आहे, थँक्यू. तर मित्रांनो, मॅगी विथ नेचर. खा, फायनली पोटामध्ये काहीतरी जात आहे. खा आरामात. थोडासा खाऊ, थोडी विश्रांती आणि भरपूर उत्साह एवढंच पुरेसं होतं. काही वेळातच आम्ही गडाच्या शिखरावर पोहोचलो. तर थोड्या वरती येतच ना, शिर्डीच्या वरतीच, तर इकडे अजून एक पाण्याचे टाके आहेत, हे बघा. हा पहिला टाका आहे आणि तिकडे अजून एक लेफ्ट साईडला आहे. पाण्याची पहिला एकदम सोय करून ठेवली होती.
पूर्ण पावसामुळे स्लिपरी झाले एकदम. इसका माइनर से मेजर करते कैसे देखो ये हाथ उधर रुक उधर से भी सही है जादू. जादू. सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेवटचा टप्पा थोडा साहसी वाटतो, पण योग्य काळजी घेतली तर हा ट्रेक नवशिकांसाठीही आनंददायी ठरतो. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि त्यानंतरचे महिने. हिरवाईने नटलेला परिसर आणि ढगांमधून दिसणारे निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकते. तर फायनली पोहोचलो आम्ही वर. खूप गर्दी आहे. तर वरती टॉपवरती एक मंदिर आहे, हे बघा, सोंडाई देवीचं मंदिर आहे. किल्ल्याच्या माथ्यावर सोंडाई देवीचे मंदिर आहे. स्थानिक गावकरी देवीला ग्रामदैवत म्हणतात आणि दरवर्षी येथे मोठ्या श्रद्धेने पूजा व उत्सव साजरे करतात. गडाच्या माथ्यावरचा प्रत्येक क्षण खास होता. सुंदर आठवणी आणि फोटो मनात साठवत आम्ही हळूहळू खाली उतरण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, आमचा ट्रेक पूर्ण झाला आहे आणि उतरायला पण आम्ही सुरुवात केली. तर इथेच मी माझा व्हिडिओ स्टॉप करतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.